आता बघूयात महापालिकेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबई पालिकेत 1.5 लाख दुबार मतदार असल्याची माहिती। यादी पडताळणीनंतर आकडेवारीमध्ये घट झाल्याचं समोर। दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेण्याचं काम सुरू। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे बीएमसी निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार नाही। निवडणुकीसाठी अशी कोणतीच तरतूद नाही, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। पनवेलमधील मतदार यादीतील घोळावरून माजी नगरसेवकाची उच्च न्यायालयात धाव। तर पनवेलमध्ये एका वडिलांच्या नावावर 268 मुलांची नोंद करण्यात आली होती। बनावट नोंदी आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याचा माजी नगरसेवक अरविंद म्हात्रेंचा आरोप। पुण्यात शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांची रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत बैठक। पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी। पुणे शहर भाजप कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांसाठी आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या अमोल देवळेकरांच्या पक्षप्रवेशालाही विरोध। रायगडमधील कॅश बॉम्ब प्रकरणामध्ये सुनील तटकरेंचा काहीही संबंध नाही, माजी आमदार अनिकेत तटकरेंचं स्पष्टीकरण। नवी मुंबईच्या वाशीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात। खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती पार पडल्यात। नाशिकात राहुल ढिकलेंची पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती। भाजपनं 24 तासात निर्णय बदलला। आता नाशिक पालिकेची जबाबदारी राहुल ढिकले आणि देवयानी फरांदे यांच्यावर। राज ठाकरेंच्या हस्ते ताडदेवमधील शाखेचं उद्घाटन। 2019 साली ही जागा शिवसेनेनं जिंकली होती, त्यामुळे ही जागा आता कुणाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि एप्स्टीन यांचं नातं काय? एप्स्टीनच्या सांगण्यावरून मोदी अमेरिकन अधिकाऱ्याला भेटायला तयार कसे झाले? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल। पृथ्वीराज चव्हाणांविरोधात मुंबईमध्ये भाजपचं आंदोलन। पंतप्रधान मोदींसंदर्भात चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून जोरदार निषेध। पृथ्वीराज चव्हाणांनी देशाची माफी मागावी, अतुल भातखळकरांचं वक्तव्य। पृथ्वीराज चव्हाणांना मानसोपचाराची गरज। दरम्यान निवडणूक हरल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचं मानसिक संतुलन बिघडलंय, अमित चाटम यांची बोचरी टीका। देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधील पाब्लो एस्कोबार कोण? सातारा आणि पुण्यामध्ये मिळालेल्या ड्रग्जवरून सामनातनं जहरी टीका। पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज माफिया, महिला अत्याचारांचं थैमान असल्याचंही सामनातनं म्हटलंय। संपूर्ण मंत्रिमंडळानंच राजीनामा द्यावा अशी ठाकरेंची इच्छा आहे का? अनिल पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर निवडणुका संपल्यानंतर उद्धव ठाकरे देखील सरेंडर होतील, पाटलांचा टोला। उबाठा मामू असं ठाकरेंच्या पक्षाचं नामकरण। तर ठाकरेंच्या सेनेमध्ये मामू नावाच्या माजी महापौराला मातोश्रीवर पक्षप्रवेश दिला गेलाय। मंत्री संजय शिरसाट यांनी यावरून टीका केली आहे। शिंदे बागा घेऊन काय तंबू मारायला जातात का? शिंदेच्या दौऱ्यांवरून आता आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। परळीतील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून मुंडेंनी शहांची भेट घेतली। खासदार बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। पूर्वीच्या राजकारणात प्रखर टीका व्हायच्या, मात्र जेवायला सर्व एकत्र असायचे। आता महाराष्ट्राच्या राजकारणात हेल्दी रिलेशन म्हणणं सुद्धा जड जातं, विनोद तावडेंचं मत। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमरावतीतल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला कारनं उडवलं। अपघातात खोडकेंच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती। रिम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू। बोगस मतदारांवरून रोहित पवारांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा। लोकशाहीचं वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग मात्र धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून शांत असल्याची टीका। यासह निवडणुका घेण्याच्या फार्स न करता थेट बोली लावूनच भाजपच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं, असाही टोला। माणिकराव कोकाटे सुप्रीम कोर्टात सोमवारी याचिका दाखल करण्याची शक्यता। अटकेला तात्पुरती स्थगिती, मात्र शिक्षेला कायमची स्थगिती मिळण्याची मागणी यावेळी करणार। चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन पुढे या युवा शेतकऱ्यानं कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकल्याचं प्रकरण। चौकशीसाठी पोलिसांकडून एसआयटीची स्थापना। अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करणार। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटलांचं निधन। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास। कोरेगाव तालुक्यातल्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार। घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहांचा रिक्षा चालकाला चोप। विरुद्ध दिशेनं रिक्षा चालकानं या ठिकाणी पराग शहांनी त्यामुळे त्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल।